कलकत्ता येथे झालेल्या महिला डॉक्टरावर अत्याचार बलात्कार प्रकरणी पुण्यात विविध डॉक्टरांनी तर संप पुकारलेलाच होता, पण त्याचबरोबर विविध सामाजिक संघटनांनी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून या ठिकाणी आंदोलन करताना दिसते। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती संताप व्यक्त करताना विद्यार्थी दिसत आहेत। प्रत्येक स्त्रीला आपल्या सोबतही घडलेला प्रसंग आठवतो आणि आपण घाबरून जातो। एवढंच वाटतं की असा दिवस कधी येईल जेव्हा या भयाऐवजी तळपायाच्या आत्मसात जाईल असं काही ऐकल्यावर। आज काही झालं असेल तर एक माणूस म्हणून समाजाकडे बघताना खूप भीती वाटू लागली आहे। पहिल्यांदाच जे काही घडतंय फक्त बलात्कारच नाही तर युद्ध वगैरे सुद्धा हे सगळं वातावरण भयभीत करून सोडणारं आहे। पण आजवर जसा स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत आली आहे तसाच संघर्ष पुढे चालवत ठेवायचा आहे। फक्त पहिल्यांदाच आयुष्यात कोणत्या तरी अन्यायाविरुद्ध राग येण्याऐवजी त्याची मनात भीती वाटते एवढं आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे आणि इथून पुढे अशा गोष्टी घडू नयेत त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे। मला एक डॉक्टर म्हणून मला नेहमीच वाटतं की ज्या ड्युटीज असतात त्या 36 तासाच्या असतात आणि नाईट ड्युटी असतात तेव्हा रेस्टरूम असल्याच पाहिजेत, विश्रांती घेण्यासाठी रेस्टरूम असल्याच पाहिजेत, बेसिक सुविधा असल्याच पाहिजेत। त्या नाही आहेत, त्या मिळत नाही, तिथे CCTV नाही, त्या बेसिक गोष्टी नाही। त्याच्यामध्ये रुग्णसेवा केली जाते आणि जिथं काम केलं जातं तिथंच तिचा रेप केला जातो, त्यावरती भयंकर अत्याचार केले जातात, तिची निर्घृण हत्या केली जाते। आपण इतके असमंजस्य कधी झालो? मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने एकत्र मिळून याच्याविरुद्ध लढलं पाहिजे आणि आपण आत्ता नाही लढलो तर आज नाही तर उद्या मी कोणीतरी ह्यापैकी असणारच आहे। आपण लढलं पाहिजे आणि एकत्र मिळून लढा दिला पाहिजे। तर आज मला असं वाटतं की सगळ्यांनी याच्यावरती बोललं पाहिजे आणि ह्याच्यावरती संघर्ष केला पाहिजे। तर जिंदाबाद, वी वॉन्ट जस्टिस।